भेदिले सूर्यमंडळा रवींद्र भट यांची ऐतिहासिक कादंबरी. गुरु शिष्य टाकळीला आले. उद्धवाने समर्थांनी लावलेले छोटेसे रोपटं मशागत करून चांगलं पोसलेलं होतं. सभोवतीच्या परिसरातील असंख्य तरुण त्यानं एकत्र गुंफले होते. त्यांना बलोपासना आणि रामोपासना यांची गोडी लावली होती. कित्येकांनी तर गोमयाचा मारुती हेच आपलं आराध्य दैवत मानलं होतं. सारा गाव मठाला मंदिर मानत होता. नित्यनेमानं काकड्यापासून शेजारतीपर्यंत प्रत्येक वेळी या पवित्र मंदिरात एकत्रित होत होता. उद्धवानं शिकवलेली समर्थांची भजनं तल्लीन होऊन गात होता. उद्धव स्वामीला माझ्या ठिकाणी पहा, हा समर्थांचा प्रयाणाला निघतानाचा संदेश साऱ्या टाकळीकरांनी आचरणात आणला होता. बजाबा रामरूप होऊन 4 वर्ष झाली. पाटीलकी राणूच्या गळ्यात पडली. पण बजाबा नाहीत हे राणूनं कुणालाही जाणवू दिलं नाही. गावाला नाही, उद्धव स्वामीला नाही आणि आता समर्थांनाही नाही. टाकळीच्या पहिल्या मठात संप्रदायाचा सारा विचार आता चांगला रुजला होता. उद्धवासह समर्थ पंचवटीत आले. प्रभू रामचंद्रांपुढे त्यांनी आपली भिक्षेची झोळी ठेवली. हात जोडून विनम्रपणे म्हणाले, प्रभू रामा, आजवरची तपश्चर्या, तीर्थाटनं, मिळालेले विविध अनुभव, त्यातून सुरू असलेलं अखंड चिंतन, प्रतिभेचं अलौकिक देणं, माझी शरीरशक्ती, चित्तशक्ती, श्वास, निश्वास, तुर्या, सुषुम्ना, जागृती या साऱ्या अवस्था, हे सारं तुझ्या पायी वाहिलं आहे. मी पतित नरजन्मामधील साऱ्या त्रुटी घेऊन आलेला, दुःख, शोक, संताप यांनी गांजलेला, 6 रिपूंनी व्यापलेला, पण तू सारं पावन करून घेतलंस. माझ्यावर सदैव कृपेचा वरदहस्त ठेवलास. माझ्यामधील तुझ्याच मूळ स्वरूपाची जाणीव दिलीस. आता मी तुझा दासानुदास. तू जी आज्ञा करशील ती प्रमाण. तू म्हणशील तिथं जाईन, सांगशील तिथं राहीन. माझा उद्धार कर. आपलं ब्रीद राख. ते ब्रीद राखण्यासाठी मी देवा अगदी तुझी आण घेऊन सांगतो, या देहात प्राण असेपर्यंत मी अखंड प्रयत्नशील राहीन. सद्भावनेच्या आवेगात समर्थांची समाधी लागली. बाह्यसृष्टीचे अवघण संपले. आंतरसृष्टीचे कवाड उघडले. प्रभू रामचंद्र प्रकट झाले. सर्वत्र मंद असा नीलप्रकाश पसरला. समर्थांना त्यांनी उराशी धरलं. टाळूचं अवघ्राण केलं. आपलं शांत स्वरूपाचं स्मित हास्य करीत रामचंद्र म्हणाले, बाळा, उठ. तुझी साधना आता संपली. कार्यारंभ करण्यापूर्वीच मातेचा आशीर्वाद घे आणि मग कृष्णातीरी जा. भीमेपासून नीरेपर्यंतच्या 12 नद्या, तिच्या सख्या बहिणी, त्यांच्या पर्वतीय प्रदेशात एका महापर्वाची अभिनव दुंदुभी निनादू लागली आहे. ते महापर्व ही आता या काळाची गरज आहे आणि तुझं तिथलं अस्तित्व ही त्या महापर्वाची प्रेरणा होणार आहे. कारण या वर्तमान काळातलं तूच एक आदिम तत्व आहेस. तत्वमसी ही जाणीव बालवयातच तुला झाली आहे. पंचमहाभूतांच्याही जन्मस्थानी तू तत्वरूप होऊन राहिला आहेस. आता त्यातली सारी चेतना या नव्या महापर्वाच्या सिद्धीसाठी तूच उपदेशरूपानं वर्तमान काळाला सांगायला हवीस. जागा हो. त्या महापर्वाच्या शुभारंभाचा पडघम साऱ्या चराचरात दुमदुमतो आहे. सह्यागिरीच्या दरीकुहरात त्याचे पडसाद उमटत आहेत.
त्यांना शब्दबद्ध करून मोहनिद्रेत असलेला मानव समूह तुला जागृत करायचा आहे. उद्धवाला समर्थाच्या मुखमंडलाभोवती तेजाची एक दिव्य प्रभावळ दिसू लागली. शुभानं आपल्या जिवलग साथीदारांनिशी मुठभर मावळ्यांच्या मदतीने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी कानंदी नदीच्या खोऱ्यात घुसून काहीसा बेसावध आणि एकाकी पडलेला आदिलशाहीचा एक बुलंद किल्ला तोरणा झडप घालून कवळला. बिनीच्या दरवाजावर भगवा ध्वज फडकू लागला. उत्तरांगीच्या दिवाळीत बसलेली तोरणाजाई आज कित्येक शतकानंतर मुक्तपणे हसली. एका नव्या पर्वाचा तो शुभारंभ होता. प्रभू रामचंद्राच्या मंदिरातून बाहेर आल्यावर समर्थ एका निरामय अशा मानसिक अवस्थेत गोदावरीच्या काठच्या एका प्रशस्त शिलाखंडावर बसले. उद्धवानं कुतूहलानं विचारलं, गुरुदेव, काय म्हणाले प्रभू रामचंद्र? समर्थांनी उद्धवाकडे स्थिर नजरेनं पाहिलं. म्हणाले, उद्धवा, आत्मतत्वाचा बोध करून जे बाह्यदृष्टीला दिसत नाही ते मनाच्या डोळ्यांनी पाहण्याची प्रेरणा मला प्रभू रामचंद्रांनी दिली. समर्थ स्वतःशीच गुणगुणू लागले. उद्धव तटस्थपणे त्यातला प्रत्येक शब्द आपल्या अंतःकरणावर कोरू लागला. तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश पाहिला निरासचोच दोहोंचा, तयामध्ये सार मानिला साचार, भक्ती निरंतर राघवाची कुंडलिनी गोलाट श्रीहट त्रिकुट आणि मूळपीठ बाह्यरंध्र. मंत्र तंत्र मुद्रा आसन समाधी दास म्हणे बुद्धी देखण्याची. तोरण्याच्या तटात सुवर्णाच्या मोहरांनी तुडुंब भरलेला हंडा दिसला. तोरणजाईचं हास्य धनरूपानं प्रकटलं आणि शुभांना स्फूर्ती झाली. समोरचा मुरुंब देवाचा डोंगर बांधून घ्यायचा. राजाची वस्ती गडावरच हवी. जिजाऊंनी आशीर्वाद दिले. आपल्याबरोबर मीही यावं का गुरुदेव? महंताची वस्ती मठात हवी. समर्थ उद्धवाला समजावून सांगत होते. समर्थ पुन्हा आपल्याला सोडून जाणार म्हणून तो काहीसा खंतावला होता. अरे उद्धवा, गेली 12 वर्ष तू इथं राहिलास, मोठा झालास, पंचक्रोशीत संचार केलास. तुला तुझी आई, वडील, भावंड, सगळे सोयरे कधी ना कधी भेटत असतील, प्रसंगी इकडे येत असतील, कधी निमित्ताने तू जात असशील. ऋणानुबंध तोडले तरी सुटतात थोडेच. मी मात्र मागची 24 वर्ष माझं गाव पाहिलं नाही, वर पाहिलं नाही, बंधूंना भेटलो नाही, आईला दिसलो नाही. ती माऊली वाट पाहत असेल माझी वर्षानुवर्ष. एकदा जाऊन येतो तिच्याकडे. आपण रामदासी असलो तरी संन्यासी नाही. प्रापंचिकांनाही आपण संप्रदायाची दीक्षा देतो. आपण आपल्या कार्याला वाहून घेतल्यामुळे उपाधीतून सुटलो, पण आपल्या रक्तसंबंधापासून दूर पळायचं आपल्याला काहीच कारण नाही. फक्त त्या प्रपंच मायेत अडकायचं नाही. कर्तव्याआड माया आली की साध्य दूर पळतं. मातेला भेटणं हे पुत्रकर्तव्य. म्हणून मला फार पडायला होतो. मी जातो, साऱ्या स्वजनांना भेटतो. तिथून मला कृष्णतीरावर जाण्याचा आदेश रामचंद्रांना दिला आहे. आता बहुधा यापुढील वास्तव्य त्याच परिसरात करायचं आहे. तिथं आपल्या संप्रदायाचं बीज पेरतो. मग तुलाही तिकडे बोलावून घेतो. कदाचित तुझं तिकडे येणं ही येणाऱ्या भविष्यकाळाची गरज ठरेल. योग्य वेळी तुला तिकडे यावंच लागेल. तोवर टाकळी मठ तुझ्या गोदेकाठी संप्रदायाचा प्रसार करीत राहा. मी कृष्णाकाठच्या सुपीक भूमीची मशागत करतो. उद्धवाला उपदेश करून साऱ्या टाकळीकरांचा निरोप घेऊन समर्थ आपल्या जन्मभूमीकडे
आल्या वाटेने निघाले. पुणतांब्याला जिवाजीपंत देशपांड्याच्या विधवा सुनेनं आपलं 4 वर्षाचं मूल समर्थाच्या पायावर ठेवलं. समर्थांनी त्याला आपल्या संप्रदायाच्या प्रापंचिक शिष्य म्हणून दीक्षा दिली. गोदावरीच्या सांगाती समर्थ निघाले. पैठणला आले. एक नाथांच्या दारी थबकले. नाथांच्या सूक्ष्म रूपानं विचारलं, काय करतोस सध्या? आपणच हाती दिलेली ड्युटी पाजळतो जनांसाठी. काय म्हणतोस पाजळताना? रात्रीच्या जागरणाला आलात तर म्हणून दाखवीत. वा वा, तुझ्या ड्युटीचा प्रकाश ऐकायचा. श्रुतीला दृष्टी मिळेल. आमोद सुनासी येतील. रात्री नाथ मंदिरांचं प्रांगण श्रोत्यांनी फुलून गेलं. समर्थ हाती ड्युटी घेऊन नाचू लागले. नाचता नाचता गाऊ लागले, अरे भाई, महादेव निजला, भ्रमात विष प्याला, मी खबरदार केलं, विष्णू निजला. भ्रमानं परस्त्रीच्या मोहात पडला, मी केलं त्याला खबरदार. ब्रह्मा निजला, भ्रमात पडला, चोरांनी समूळ नागविला, सारा धर्मच बुडाला. चोहीकडे दुष्काळ पडला, मी उठवलं त्याला, खबरदार केलं, कारण भाई हो मी ड्युट्या साहेबाचा. समाधी मंदिराच्या पायरीवर बसलेल्या एका वृद्ध ब्राह्मणाने विचारलं, बुवा, तुम्ही भूते शोभताय खरे, पण हा मी कोण आणि हा साहेब कोण? समर्थ प्रसन्नपणे हसले, मुक्तपणे म्हणाले, नाथ बाबा, अहो तुम्ही सुद्धा ओळखलं नाही? गोदावरीवर आनंद लहरी उसळल्या. आपे गावच्या कीर्तनात नाथांनी ज्ञानदेवांची महती सांगितली. परतीच्या मार्गावर साऱ्या खाणाखुणा समर्थांना स्मरत होत्या. भगतानं दिलेला तुंबा हाती होता. त्याच्या देवीचं ठाण जवळ आलं. शेजारच्या झोपडीची वाताहत झाली होती. गाभाऱ्यात अंधार होता. सर्वत्र कोळिष्टकं आणि घाण साठली होती. कित्येक दिवसात इकडे कुणीही फिरकलं नसावं. समर्थांनी गाभारा स्वच्छ केला. सभामंडपातली घाण झाडून काढली. नदीचं पाणी आणून तुंब्याची धार धरून मूर्तीला सचेलं स्नान घातलं. रानफुलं आणून तिची पूजा केली. रानशेण्या जमवून गाकर भाजला. नैवेद्य दाखवला. रात्री तिथंच मुक्काम केला. पडल्या पडल्या ते त्या जाखाईच्या मूर्तीकडे टक लावून पाहत होते. त्यांच्या मनातला भुत्या आर्तपणे म्हणत होता, आई अंबे जागे होई, महिषासुरानं केलं त्राही. आई बापाची ताटातूट झाली, घरादाराची लुटालूट झाली. खल्ली पाडून फाडून पोरं बाळं, धिकतान वाजते संबळ. अवघ्या भरतखंडाची तीर्थयात्रा करून आल्या आपल्या इथे एक रामदास नावाचा गोसावी आला आहे. तो उत्तम कीर्तन करतो, प्रवचनं करतो, 4 मुठी भिक्षेशिवाय कुणाकडे काही मागत नाही. कुणी भेटेल त्याला रामराम सांगतो. कुणी भेटेल त्याला रामनाम सांगतो. कुणाकडे जेवत नाही, कुणाकडे राहत नाही. त्याला म्हणे अनेक भूतमंत्र येतात. त्याच्याजवळ एक कुबडी आहे. त्या कुबडीने तो कुणी तहानेलं असलं तर जमिनीतून पाणी काढून देतो. अशा तऱ्हेच्या खऱ्या खोट्या आख्यायिका गोदातीरावरच्या साऱ्या परिसरात पसरू लागल्या. समर्थाच्या कीर्तनाला अपरंपार गर्दी लोटू लागली. त्यांचं अभ्यासपूर्ण निरूपण, स्वानुभवाचं सार असलेल्या ओव्या, अभंगरचना आणि मुख्य म्हणजे निस्पृहपणा या साऱ्यांची लोकमानसावर मोहिनी पडू लागली. आजवर हरिदासीबुवा पुराणातल्या दैत्यांच्या कथा सांगत, समर्थ प्रत्यक्ष यवन सुलतानाच्या अत्याचाराची वर्णनं करीत. पुन्हा अशा तऱ्हेनं सांगत की
प्रत्यक्ष सुलतानाने जरी ऐकलं तरी त्याला कळू नये की हा बुवा आपलं काही बरवाईट सांगतोय. सारं रूपकात्मक माणसांच्या षड्रिपूंच्या अनाचारावर आधारलेलं अंती राममहती सांगणारं. कीर्तनानंतर खाजगी बोलण्यात मात्र मनं पेटायची. सुलतानशाहीविरुद्ध लाज वाटायची. आपल्या थिटेपणाची, मूर्खपणाची, शारीरिक आणि मानसिक दौर्बल्याची. सारा गोदाकाठ आपापल्या गावी समर्थांनी यावं म्हणून आतुरला होता. प्रत्येक गावच्या कीर्तनात आणखी 5-10 गावांच्या सुपाऱ्या यायच्या. समर्थ पुन्हा केव्हा तरी येण्याचं आश्वासन द्यायचे. कारण आता खरी ओढ होती जन्मागावी जाण्याची, जांभेच्या पंचवटीची, ओढ्याकाठच्या वराची, ज्येष्ठ बंधूची आणि मुख्य म्हणजे आईची. आज शेवटचा मुक्काम अंबडला. उद्या आई भेटणार. आजचं कीर्तन संपलं की सकाळी निघायचं जांभेला. सायंसंध्या उरकून मंदिराच्या दास्तानामध्ये इरझाऱ्या घालीत मुखानं रामरक्षा म्हणत असलेल्या समर्थांच्या मनानं आता आईचा ध्यास घेतला होता. हे असं का व्हावं? आज इतकी वर्ष झाली. घरची आठवण कधीतरी यायची नाही असं नाही. मग आजच त्याची तीव्रता का वाढावी? का गाव जवळ आलं म्हणून? का आपल्या मनातल्या मायापाशांचा अजून संपूर्ण निराश झाला नाही म्हणून? का आईला या क्षणी आपली अत्यंत आवश्यकता आहे म्हणून? अर्थात ही एक लीला नाटक. तो सीतापती खेळत असणार. देहबुद्धी प्रत्येकाला असणारच. पण तिचा उपयोग संसार यातना वाढवायला करायचा का हरिभजनातला आनंद मिळवण्यासाठी करायचा, हा सारासार विवेक आजच्या कीर्तनात सांगावा आणि या लीला नाटकाला आनंदपर्यवसायी करावं असं समर्थांनी मनोमनी ठरवलं. देह आसार आहे, त्याच्या कचाट्यात सापडू नका असं सारे जणच सांगतात आणि टाळचिपळ्या खाली ठेवल्या की स्वतःच देहभोगामागं धावतात. देहाला बुद्धी आहे, तिचा उपयोग आणि त्यानुसार आचरण करणं. त्यासाठी विवेक असावा लागतो. तो असला की देहही देहरूप होतो. हेच सूत्र धरून आजचं कीर्तन त्यांनी पार पाडण्याचा निर्णय घेतला. राम मंदिराचा सभामंडप श्रोत्यांनी फुलून गेला होता. गावातले आबालवृद्ध, भगिनी वर्ग, पोरंटोरं सारेच मोठ्या उत्सुकतेने आणि दाटीवाटीने बसले होते. बाहेरच्या अंगणात गावकुसाबाहेरची माणसंही आपापल्या घोंगड्यांच्या खोळी अंथरून हा नवा बुवा काय सांगतोय याची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. गावातला पखवाजी आपलं हत्यार चांगलं टिपेत लावून शाईच्या विरुद्ध बाजूच्या कातड्यावर कणिक लेपत होता. समर्थांच्या मागे एक पोरगेलासा टाळकरी उभा होता. समर्थ हाती चिपळ्या घेऊन आणि पायी घुंगूर बांधून कीर्तनाला उभे राहिले. अंगात हुरमुजी रंगाची कफनी घातलेला, धारदार नाकाचा, भव्य कपाळाचा आणि टपोऱ्या डोळ्यांचा, माथ्यावरचे कुरळे केस मानेवर सोडून साऱ्या समुदायावर नजर टाकीत असलेल्या या बैरागी बुवाकडे जो तो काहीशा भीती आणि कौतुक मिश्रित आश्चर्याने पाहत होता. समर्थांनी गाभाऱ्यातल्या राममूर्तीला अनन्यभावे नमस्कार केला आणि गणेशस्मरण केलं. या आजवर कधीही न ऐकलेल्या परंतु गणेश, सरस्वती आणि प्रभू राम यांना एकत्र गुंफलेल्या श्लोकामुळे लोक एकदम सरसावून बसले. आता काहीतरी नवं ऐकायला मिळणार. नीट मांडी घाल रे, उकिडवा काय बसला आहेस? बुवा मला नीट दिसत नाही. अहो ठमा काकू, जरा बाजूला सरा. बुवाला पाहायला आल्या
काय एकट्याच? आम्हालाही बघू द्या की. श्रोते अधिकाधिक पुढे सरसावून बसले. समर्थांनी मन एकत्र केलं. हृदयात एक सुस्वर उमटला. तोच स्वरयंत्रांमध्ये सिद्ध करून समर्थ गणपतीच्या नृत्यमुद्रेचं वर्णन करू लागले. टाळकऱ्याने सम पकडली. पखवाजावरचा गुरव माना डोलावून लग्गी लावू लागला. सारे श्रोतृजन संगीत गायनात रंगून गेले. समर्थही गाता गाता घुंगुराच्या तालावर नाचू लागले. गणपतीची विविध रूपं सांगत सांगत समर्थांनी साऱ्या श्रोत्यांचं चित्त आपल्याकडे वेधून घेतलं. त्यांच्या डोळ्यांसमोर सर्वांग सुंदर साऱ्या विद्येचं आगर आश्रयस्थान असलेला गणाधीश साक्षात उभा केला. कवनाच्या अखेरीस श्रोत्यांचं देहभानच हरपू लागलं. ध्यान गणेशाचे वंदिता मतिप्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता डोले सरस्वती. पूर्ण रंगून गेलेले श्रोते आणि जिभेवर डोलणारी सरस्वती असलेला वक्ता आणखी काय हवं कीर्तनाच्या पंक्तीत. शब्दस्वरांची ही अमृतमधुर खीर सर्वजण अखंड प्राशन करीत होते. समर्थांनी आधीच योजल्याप्रमाणे देहबुद्धी आणि तिच्या उपयोगाचा सारासार विवेक यावर अतिशय रसाळ निरूपण केलं. निरूपणाच्या अखेरीस ते अधिकारवाणीनं म्हणाले, आपल्याच या नरदेहाच्या भोग आणि व्यथेत न अडकता देहाचाच उपयोग विदेहीपणा मिळवण्यासाठी करता येतो. हे समर्थांच्या साऱ्या निरूपणाचं सार होतं. प्रभू रामचंद्रांनी देहभोग भोगता भोगता ते मिळवलं हे रामचरित्रातील कथाभागाच्या मदतीनं समर्थांनी उत्तर रंगात दाखवून दिलं आणि कीर्तनाच्या अखेर साऱ्याच नरदेहींच्या वतीने प्रभू रामाची प्रार्थना केली. कीर्तन संपेपर्यंत एक वृद्ध गृहस्थ समर्थांच्याकडे टक लावून पाहत होता. त्याला हे डोळे, कपाळाची ठेवण, नाकाची पाळी सारं अगदी ओळखीचं वाटतं. जांबेच्या ठोसरांचा पूर्वी लग्नमंडळातून पळून गेलेला हा नारायण तर नाही? त्यांच्या मनातली शंका अधिकाधिक दृढ होत गेली. श्रोत्यांची कीर्तनकारांच्या पायावर डोकं ठेवण्याची गर्दी उसळली होती. जो तो पुढे पुढे सरकत होता. कुणी बुवा म्हणत होतं, कुणी स्वामी संबोधित होतं, कुणी हरिदास, कुणी व्यास वाल्मिकींची उपाधी लावत होतं, कुणी नारदाबरोबर नातं जोडत होतं. बहुसंख्य बुवाच करीत होते. बुवा आज भोजनाला आमच्याकडे यायचं. बुवा उद्याला आमच्या गावच्या मारुती मंदिरात होऊन जाऊ दे असंच कीर्तन. बुवा तिकडे हनुमान जयंतीला जा. उद्या आमच्याकडे नाथभागवताची सांगता आहे. बुवा आता काही दिवस कुठेच जाऊ नका. बुवा ही म्हणतीये सकाळी अवश्य यावं, पाद्यपूजा करायची आहे. बुवा, अहो बुवा, नारायणा. त्या वृद्ध गृहस्थांनी समर्थांच्या अगदी जवळ जाऊन हाक मारली. समर्थांनी एकदम मान वळवली. आपल्या जन्मनावानं कोण हाक मारीत आहे हे ते बघू लागले. त्या वृद्ध गृहस्थांना नक्की ओळख पटली. साऱ्या गर्दीला दूर सारून ते पुढे घुसले. समर्थांचे दोन्ही बाहू घट्ट धरीत म्हणाले, हो, तूच रे तू, जांबेच्या सूर्यदीपंतांचा धाकटा नारायण. आसनगावच्या लग्नमंडपातून पळालास तो इतक्या वर्षांनी पुन्हा दिसलास.
मी केशव इनामदार. तुला शोधायला गावकरी घेऊन मीच बाहेर पडलो होतो. त्यावेळी जो हरवलास तो आज सापडलास. पण आपण इथं अंबडला कसे? मोठं रामायण आहे बाबा, सांगेन कधी. इमानदारकी गेली, वाडा जळाला, पोरं देशोधडी लागली. मी पळून येऊन इथं जगतोय कसाबसा. व्याह्यांच्या आश्रयानं. प्रभू रामचंद्रांची इच्छा. दुसरं काय म्हणणार? पण तू आता कुठे जाऊ नकोस. उद्या तडक जांबेला जा. तुझी वृद्ध आई अहोरात्र तुझी वाट पाहत आहे. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बघता बघता ती ठार आंधळी झाली आहे. गंगाधर पंत तिचं सारं करतात. पण पुत्र म्हणून तुझंही काही कर्तव्य नाही का? आजवर हवं तेवढं भटकलास. आता घरी जा. आईची सेवा कर. लोकांना उपदेश करतोस. तुला कोण उपदेश करणार? माझ्या वडिलकीचा हा अधिकार समज. मातृसेवा हीच खरी ईश्वर सेवा असते. केशवराव तळमळून बोलत होते. समर्थ क्षणभर गहिवरले. या भागात आल्यापासून वारंवार आईचंच का स्मरण होत होतं हे त्यांना उमगलं. केशवरावांना धन्यवाद देऊन ते भोवतालच्या गराड्यातून निसटले. दास्तानामधील कुबडी आणि झोळी घेऊन त्या मध्यरात्रीच जांभेच्या वाटेवर चालू लागले. 24 वर्षापूर्वीच्या गावात आणि आजच्या जांबमध्ये तसा काहीच फरक पडला नव्हता. काही वाडे पडले होते, त्यांच्या बखरी झाल्या होत्या. काही खुणेची झाडं अस्तित्वात नव्हती. एखादा नवीन निमजगा उभा राहिला होता. बाकी सर्व तेच, जसंच्या तसं. समर्थ दारासमोर उभे राहिले. धीर गंभीरपणे म्हणाले, सुनबाई, बाहेर कोणी भिक्षेकरी आला आहे. घाल त्याला नैवेद्य. तुझा स्वयंपाक झाला असेल तर. माझघराच्या कोपऱ्यात बसलेल्या वृद्ध राणूबाई स्वयंपाकघराकडे तोंड करून म्हणाल्या. अंगणात लंगोटी लावलेली 2 मुलं काठीने घोडाघोडा खेळत होती. अंग उघडबंब, थोरल्याचा गोटा आणि घेरा आणि धाकट्याच्या कपाळावर केसांची फणी. साऱ्या अंगणभर धावतोय घोडा. समर्थांना त्यांच्यामध्ये आपलंच बालरूप दिसू लागलं. हे नक्कीच आपले पुतणे असणार. अंगणात येऊन त्यांनी मुलांचा घोडा धरला. जवळ घेऊन पोरांना विचारलं, काय रे नावं तुमची? मी राम आणि हा श्याम, थोरल्यानं सांगितलं. वा रे, काय छान नावं. एक राम आणि दुसरा कृष्ण? कृष्ण नाही की? मी श्यामच आहे, पालथ्या मुठीनं नाक पुसत धाकटा म्हणाला. रामजी काय करतो? संथा घोकतो आणि श्यामजी फक्त शेंबूड पुसतो. श्याम चिडला. अंगणात बसलेल्या बुवाच्या पाठीत बुक्के मारू लागला. त्या बालस्पर्शानं समर्थांचं सर्वांग फुलून आलं. अरे, झटताय काय असे त्यांच्या अंगाला? दूर व्हा, मला नैवेद्य वाढू दे. समर्थ झटकन उठले. समोरच्या प्रौढ गृहिणीमध्ये हातात कराक घेतलेली 11-12 वर्षांची आपली वहिनी त्यांना दिसू लागली.
ते तिच्याकडं निशब्द पाहत राहिले. पार्वती कावरीबावरी झाली. एका हातानं तिनं अंगभर पदर ओढून घेतला. नैवेद्य स्वीकारावा, ती खालमानेनं म्हणाली. तिच्या पूर्वीच्या काळ्याभोर केसांची महिरप आता आणखी वर गेली होती. काही रुपेरी केस दिसायला लागले होते. समर्थ न बोलता स्वस्थ उभे राहिले. थांबा, शिजवलेलं नको असलं तर शिधा घालते. तुम्हाला घातल्याशिवाय माझी सुटका नाही. सासूबाईंचा नेम आहे ना अन्नदानाचा, मला तो मोडून कसा चालेल. वहिनी पाठमोरी होत आत गेली. कोण आहे ग सुनबाई? आहे एक दाढीवाला बुवा. अन्न पुढे केलं, घेत नाही. पाहू आता शिधा तरी घेतोय का. पार्वती तरतरा स्वयंपाकघराकडे गेली. समर्थ अंगणातून ओसरीवर आले. दोन्ही खांद्यावर दोन्ही पुतण्यांना बसवून माझघराच्या दारात आले. पार्वती वाडग्यात पीठ घेऊन आली. तिथंच थबकली. काहीशी चिडून म्हणाली, मी येत होते ना कोरडा शिधा घेऊन. आपण येथवर कशाला आलात? आणि खांद्यावर काय बसलात रे? उतरा पाहू कार्ट्यांनो खाली. त्यांचा हक्कच आहे तेवढा. म्हणून बसली. म्हणजे काय म्हणायचं बाई? वहिनी, ओळखलं नाहीस ना? तुम्ही भाऊजी? खरंच की, भाऊजीच. सासूबाई? पार्वती झपाट्यानं आत गेली. कोण आलं आहे ग सुनबाई? आई, मी आलोय, मी. समर्थ त्वरेने आत शिरत अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेल्या आईकडे झेपावले. राणूबाईच्या डोळ्यांतून अश्रूच्या सरी वाहू लागल्या. आपल्या जीर्ण हातांनी त्यांनी समर्थांना कवटाळलं. त्यांचं सर्वांग त्या चाचपू लागल्या. समर्थांचा घसाही दाटला होता, परंतु त्यांनी आपल्या मनावर विवेकाचा लगाम ठेवला होता. मायलेकरांच्या या आनंद भेटीच्या वेळी अश्रू कशाला? चला, आनंदाश्रू म्हणतात. त्याला आनंदाश्रू म्हणतात. एक मन म्हणालं, आनंद आणि अश्रू हे समीकरणच चुकीचं आहे. दुसऱ्या मनानं चमकावलं, हे दीर्घ विरहानंतरचं मिलन आहे. मिलनाचा आनंद आणि विरह स्मृतीचे अश्रू. मिलनाचा आनंद आणि विरह स्मृतीचे अश्रू. पहिल्या मनानं समीकरण सोडवलं. विरह आणि मिलन ही देहबुद्धीची माया आहे, जे सदैव आपल्यामध्येच आहे. त्याचा विरह होईलच कसा? प्रापंचिकांना हे अवघड आहे. मनी विवेक धरला तर सहज शक्य आहे. हे सारंच प्रभू रामचंद्र घडवतो आहे. ताटातूटही तोच करतो, मिलनही तोच घडवतो. हे सारं तुझी साधना बोलतीये. रामदासांच्या मनात विचारांचं द्वंद्व सुरू झालं. नारायणा, अरे गप्प का रे बाबा झालास? अजून माझ्यावरचा राग गेला नाही का तुझा? राणूबाईंनी थरथरत्या आवाजात विचारलं. आई, तू परमेश्वर स्वरूप, माझी रामाई,
माझी रामाई तू. तुझ्यावर कशाला रागवायचं? उलट तूच मला क्षमा कर. माझ्यामुळे तुझी दृष्टी गेली. जाऊ दे गेली तर. तू आलास ना, सारं भरून पावलं. आता तू डोळ्याला दिसत नाहीस, पण स्पर्शाने तर दिसतोयस. खूप झालं. आता पुन्हा कुठं जाऊ नकोस म्हणजे झालं. तुझी दृष्टी पुन्हा येईपर्यंत तरी नक्की नाही जाणार. अरे, या आंधळेपणाची ही सवय झाली नारायणा. सुरुवातीला वाटायचं नको हे अंधारलेलं जिणं, पण आता वाटतंय आहे हेच बरं आहे. बाहेरचं जे एक एक कानावर पडतंय ते बघून तरी काय करणार? दिवस रात्र कळतात खूप झालं. दिवस रात्रीचा फरक तुला कळतो आई? कळतो बाबा. बाहेर दिवस असला की डोळ्यांपुढे कसलं तरी पांढरं पटल असतं. ते संपून पुन्हा सारं काळोखात बुडालं की समजायचं की रात्र झाली. समर्थांच्या डोळ्यांसमोर टाकळीच्या अध्ययन काळातील आयुर्वेदशास्त्रावरील पोथी साकार झाली. आई, तुला पुन्हा दृष्टीलाभ होऊ शकेल. मी काही उपचार शिकलो आहे. मात्र ते उपचार घेत असताना डोळ्यांवरची पट्टी कधी सोडायची नाही. मनात सतत रामनामाचं स्मरण करायचं. तुला दिसू लागेपर्यंत मी इथं राहीन. नंतर मला जावं लागेल. तुझ्या इतकीच आणखी एका मोठ्या आईला माझी गरज आहे. ही कोण आणखी? सांगेन कधीतरी सवडीनं. आईच्या अंगावरची पासोडी सारखी करून समर्थ उठले. भाऊजी, उतरवा तो डगला. इकडचं धोतर देते तुम्हाला. स्वयंपाकघरातल्या दारात येत पार्वती वहिनी म्हणाली. आता हाच माझा वेश वहिनी. गृहस्थाची वस्त्र उतरवली ती उतरवली. आता एखाद्या राजानंच दिलं धोतर मानाचं तर नेशीन कधीतरी. पण तो सुद्धा आपला राजा हवा. म्लेच्छ नको. रामचंद्रांनी मारुती रायाकरवी ही कपनी दिलीये. ती अशी सारखी नाही उतरवायची. वहिनी समर्थांच्या या गूढ बोलण्यानं गांगरून गेली. चुलीवरचं फोडणी जळतीये इकडचं तिचं लक्ष गेलं नाही. काका, तुझी ही कुबडी घेऊन खेळायला? श्यामनं विचारलं. कुबडीशी काय खेळणार? रामानं विचारलं. श्याम म्हणाला, पंचवटीतल्या गोसाव्यासारखा डोळे मिटून बसतो कुबडी काखेत धरून. श्यामजी बुवा, तुम्ही कुबडीपेक्षा बुटके. काखेत धरणार कधी? धरणार कशी? समर्थ हसत हसत म्हणाले. कुणाशी दंगा चालला आहे रे? बाहेरून येणाऱ्या गंगाधर पंतांनी विचारलं. बाबा, काका आला. काका, येताना ही कुबडी घेऊन आला. राम श्याम ओसरीवर धावत येत म्हणाले. समर्थ त्वरेने बाहेर आले. ज्येष्ठ बंधूंच्या पायांवर त्यांनी डोकं ठेवलं. नारायणा, आलास? पळून गेला होता तो नारायण. आज घरी आला तो रामदास. स्वयंपाकघरातली भावाभावांची भोजन पंगत कोपऱ्यात बसलेल्या राणूबाई नुसत्या जाणीवेनंच पाहत होत्या. उसळ वाढता वाढता वहिनीला खुदकन हसू आलं. का हो हसताय अशा मला? वहिनी, सारं अन्न एकत्र कालवलं म्हणून. ते असलं तुमचं नेहमीचंच. मला आठवतं एक लहानपणचं गाणं. कुठलं? मुसळ नाही, पण कुबडी मात्र घेऊन आला तुझा भाऊजी. तुला बडवली नाही म्हणजे झालं. मला कशाला बडवतील? जिला बडवायची ती आहे कुठे? समर्थांच्या हातातला घास हातातच राहिला. आता ते मागचं नका काढू उकरून. तू जेव रे नारायणा. हं,
थोडं दही घाला भातावर. समर्थांच्या मनात आलं, त्या अश्राप बापडीचा कधी विचारच आला नाही म्हणी. त्यामुळे एक जीव मात्र कायमचा दुःखी झाला. यालाच म्हणायचं मानवी जीवन. लक्षावधींना सौख्य देण्यासाठी धडपडणाराही एखाद्या जीवाला मात्र कायमची वेदना देऊन जातो. पुन्हा हेही त्या परमेश्वराचंच लीला नाटक. सुख आणि दुःख, कधी हलाहल, कधी अमृत, कधी यौवनात वार्धक्य, कधी वृद्धपणी ही शरीर पिपासा. रामचंद्रा, तुझा हा खेळ ज्याला उमजला तो सुटला, ज्याला कळला नाही तो अडकला भवचक्रात. सारी रात्र समर्थांनी ज्येष्ठ बंधू गंगाधर पंतांना पुरशरण काळातले आणि तीर्थयात्रेतले आपले विविध अनुभव सांगितले. शहाजी महाराजांशी झालेल्या चर्चेचाही समग्र वृत्तांत कथन केला. प्रभू रामचंद्रांनी लोकोद्धारासाठी कृष्णा नदीच्या परिसरात जाण्याचा दिलेला आदेश सांगून झाल्यावर समर्थ म्हणाले, मला देवांनी देशकार्य सांगितलं. धर्मध्वजा स्थापना करायच्या भूमीची दिशा सांगितली. आता मी दूर असलो तरी परदेशी नाही, आपल्याच मराठ देशी आहे. जिथं असेन तिथून आपल्याशी संपर्क साधेन. कधी कधी आपल्याही सल्ल्याची मला गरज लागेल. आपण संसारात राहून आत्मज्ञान मिळवलं, दीक्षा देण्याचा अधिकार आपल्याला लाभला. मला आत्मज्ञानासाठी संसाराकडे पाठ फिरवावी लागली. वडील बंधू म्हणून आपण मला ज्येष्ठ आहात आणि अधिकारी म्हणून श्रेष्ठही आहात. कधी अडलो, वाट चुकलो तर हक्कानं आपल्याकडे धाव घेईन. नारायणा, अरे किती बोलशील, आता तू समर्थ झालास. समर्थानं व्यक्तिगत व्यथा कधी बोलून दाखवू नये. त्याची मौन मुद्रा हेच त्याचं खरं वैभव. निज आता. उद्यापासून आईवर उपचार करणार आहेस ना? मी अंबडच्या आयुर्वेदाचार्य बल्लाळ वैद्यांकडे दुपारीच माणूस पाठवला आहे, तू सांगितलेल्या मुळ्या आणि चूर्ण आणायला. समर्थांना फारशी झोपच आली नाही. स्वतःचं घर असूनही गेली 24 वर्ष कुशासनावर एखाद्या मंदिरात, धर्मशाळेत झाडाखाली झोपणाऱ्याला 4 भिंतींच्या बंदिस्त घरात शांत झोप लागणं अवघडच वाटणार. रात्रभर ते आपल्या स्मृतीला ताण देऊन आयुर्वेदशास्त्राच्या पोथीमधील नेत्रविकारासंबंधीच्या प्रकरणाचा विचार करीत होते. दुसऱ्या दिवसापासून समर्थांनी आपले उपचार सुरू केले. अंबडाहून आलेल्या मुळ्या उगाळल्या, त्या गंधात विविध चूर्ण मिसळली. काही मुळ्यांचा रस पिळून राणूबाईच्या दोन्ही डोळ्यांत घातला. पळीभर चूर्ण दुधात मिसळून पोटात द्यायला दिलं. उगाळलेलं गंध हळूवार बोटानं डोळ्यांच्या आतील पडद्यावर फिरवलं. राणूबाईंना काहीशी भाजल्यासारखी वेदना झाली. त्या शितकारल्या. समर्थ म्हणाले, आई, थोडंसं दुखेल, कदाचित दिवसभर जळजळ होईल, डोळ्यांमधून पाणी येईल, परंतु 1 मास हा प्रयोग करायला हवा. दररोज सकाळी मी डोळ्यांवरची पट्टी सोडून उपचार करेन, अधेमधे मात्र काढून टाकू नकोस म्हणजे झालं. राणूबाईच्या डोळ्यांवर मऊ कापूस ठेवून वर कापडाची पट्टी बांधता बांधता समर्थ म्हणाले, छान पट्टी का बांधलीस? इतक्या दिवस अंधारी होते, आता गांधारी झाले. दिवसभर कोणी ना कोणी भेटायला येत. समर्थांचा स्वानुभव थक्क होऊन ऐकत. हिमालयाची वर्णनं तर त्यांना स्वर्गाची वर्णनं वाटत. बाया बापड्या म्हणू लागल्या, ठोसरांच्या नारायणानं तपश्चर्या केली
आणि तो सदैव स्वर्गात जाऊन परत आला. इंद्राबरोबर सोंगट्या खेळला, नारदाबरोबर कीर्तन केलं, तुंब्यात अमृत भरून आणलं आहे म्हणे. कुणी म्हणे व्यासांनी मस्तकावर हात ठेवला, त्याशिवाय का एवढा वेदांत सांगतोय. कुणी म्हणे वाल्मिकींनी स्वतः याला रामायण सांगितलं मांडीवर बसवून. एक जण म्हणाला अश्विनी कुमारांच्या घरी वर्षभर कसली कसली भस्म खलत होता म्हणे. 10 तोंडांच्या 100 गप्पा. पण साऱ्यांचं एकमत मात्र होतं की ठोसरांचा नारायण तपश्चर्या करून फार मोठा अधिकारी झाला. ठोसरांच्या 24 पिढ्यांचा उद्धार झाला. आपल्या गावाचं नाव अजरामर झालं. अवघ्या परिसरातली माणसं सारखी दर्शनाला येत. आपापल्या संसार व्यथा सांगत बसत. समर्थांच्या जवळ साऱ्याच व्यथांवरचा एकच उपाय होता, 13 अक्षरी मंत्रजप. श्रीराम जय राम जय जय राम. पुतणे तर या काकाला सोडायलाच तयार नव्हते. अहोरात्र काका हवा. रात्री उजवीकडे राम, डावीकडे श्याम. समर्थांनी जरा अंग चाळवलं की राम कफनी घट्ट धरून ठेवायचा, श्याम मुठीत दाढी पकडायचा. समर्थांनी विचार केला, हेच वय आहे खरं संस्कार करायचं. नुसतं कौतुक करीत बसलं तर मुलं निष्क्रिय होतात. आपल्यासाठी सतत दुसऱ्यानं काहीतरी करावं अशी अपेक्षा करतात. ती अपेक्षा पुरी झाली नाही की खंतावतात, शिव्या शाप देतात. शरीर आणि मन दोन्हीही निर्मळ आणि सतेज असेल तरच भावी पिढी अवघ्या म्लेच्छातंकापुढे छाती ताठ ठेवून उभी राहील. नाहीतर चाललंच आहे रोजचं. आई ढोंगणदुतीये, बाप शेंबूड काढतोय आणि आजी लाडू कोंबतीये तोंडात. हे बाळ काय करणार पुढे? शंखध्वनी करणार किंवा किडामुंगीसारखं वळवळत केव्हा तरी एखाद्याच्या टाचेखाली मरून जाणार. आपल्या या पुतण्यांच्या निमित्ताने गावातली सारीच मुलं बोलावली पाहिजेत. त्यांना भीमरूपी मनाचे श्लोक, रामरक्षा शिकवली पाहिजे. रामकृष्णांच्या कथा सांगितल्या पाहिजेत. त्यांच्याकडून सूर्यनमस्कार घालून घेतले पाहिजेत. समर्थांचा दिनक्रम आता सुरू झाला. सकाळी मातृसेवा, दुपारी श्रेष्ठांशी अध्यात्मसंवाद आणि सायंकाळी मुलांच्याबरोबर खेळणं. अंधार पडू लागला की संस्कार वा उपदेश. या उपदेशाच्या निमित्तानं लहान मुलांना आकळेल असं स्फुट लिखाणही आपोआपच सुरू झालं. पुढे केव्हा तरी अशा तऱ्हेचा उपदेश आपल्या पुतण्यांच्या निमित्ताने साऱ्याच लहान मुलांसाठी व्यापक प्रमाणात लिहून ठेवायला हवा असं समर्थांना तीव्रपणे वाटलं. 1 मास उलटला. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी समर्थांनी राणूबाईंच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. हळुवार हातानं मिटलेल्या पापण्यांवर साठलेला औषधाचा सारा काढून पुसून घेतला. गाईच्या दुधात कापूस भिजवून त्यानं राणूबाईच्या लेपामुळे चिकटलेल्या पापण्या स्वच्छ केल्या. शेजारी ज्येष्ठ बंधू गंगाधर, बाजूला वहिनी आणि दोन्ही बाजूला पुतणे असं ते पंचायतन समोर उभं होतं. समर्थ राणूबाईंना म्हणाले, आई, आता हळूहळू उघड डोळे. एकदम सतार उघडलेस तर प्रकाशाचा त्रास होईल. आजपासून रोज थोडा वेळ पट्टी सोडायची, घटका 2 घटकांनी पुन्हा बांधायची. प्रकाशाची सवय झाली की मग पुढे तुलाच अंधारात राहवणार नाही. राणूबाईंनी डोळे किलकिले केले. समोर धूसर प्रकाश दिसला. मिटून घेतले, पुन्हा उघडले. समोर 5 आकृती दिसल्या. कोण बरं हे? छे, नीट उमगत नाही. आग होतीये आतून. हळूहळू पापण्या अधिक उमलल्या. समोर दिप्पाड हनुमंत उभा. शेजारी कोण आहे बरं? राम, सीता आणि ही छोटी भरत शत्रुघ्न तर नव्हेत? छे, मग
लक्ष्मण कुठं आहे? बाई ग, हे तर लवकुश माझे रामश्याम. हं, गंगाधर, ही पार्वती आणि हा मारुती राया. हा माझा नारायणच की. मोठा झाला म्हणून काय झालं? तेच नाक, तेच डोळे, तीच नजरेतली चमक आणि ते ते केसात लपलेलं आवळू. नारायण की बाई हा? नारायणा, नारायणा, काय जादू केलीस रे ही? मी त्यावेळी बोलून गेले. आता नारायण आल्याशिवाय डोळे उघडणार नाही. माझ्या शब्दांचा शाप माझ्याच मानगुटीवर बसला. 2 तप आंधळी झाली. आज तूच तो उतरवलास. माझी प्रतिज्ञा खरी केलीस. माझे डोळे उघडले. तू दिसलास. आता सारं भरून पावले. डोळे आता कायमचे मिटले तरी चालेल. समर्थांना आपल्या जीर्ण हातांनी घट्ट कवटाळून राणूबाई म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यांमधून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. आईचा तो शोकावेग पाहून ठोसरांचं सारं घरच सद्गतीत झालं. समर्थांच्या पापण्याही ओलसर होऊ लागल्या, परंतु त्यांच्या विवेकानं त्यांना समजावून सांगितलं. राणूबाईचे डोळे परत आले. आपल्या या सुपुत्रानं एक क्षणभरही आपल्या डोळ्यांसमोरून कुठं जाऊ नये असं सारखं त्यांना वाटे. त्या सुनेला रोज काहीतरी नवा पदार्थ करायला सांगत साऱ्या गावालाच एक दिवस गंगाधर पंतांनी जेवण घातलं. साऱ्याच गावकऱ्यांनी समर्थांना देवत्व दिलं. ते गावातच राहावेत म्हणून तऱ्हेतऱ्हेची आमिषं दाखवली. तटस्थ होते फक्त ज्येष्ठ गंगाधर. घरच्या आणि गावच्या कौतुकात आणखी एक मास उलटला. समर्थांना आता ओढ लागली होती कर्तव्याची. महाबळेश्वरी उगम पावलेल्या कृष्णामाईची. कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या तिच्या आवळ्या जावळ्या भगिनींची त्यांचं मन कशातच रमेना. आईची समजूत कशी काढावी हे उमजेना. अखेर एक दिवस मनाचा निश्चय करून ते म्हणाले, आई, आता निघायला हवं. इथे राहिलो तर स्वीकृत कार्य करताच येणार नाही. प्रभू रामानं तुझ्या पोटी जन्माला घालून मला हा नरजन्म दिला. त्याची आज्ञा मानली नाही तर हा जन्म सार्थकी लागायचा नाही. माझाही नाही आणि तुझाही नाही. आता माझ्यावरची ही प्रेमवृष्टी आवर आणि रामदृष्टीनं साऱ्या जगाकडे बघ. रामदृष्टीनं बघायला तो प्रभू राम कसा आहे हे तरी कुठं पाहिलं आहे मी? राणूबाई गंभीरपणे म्हणाल्या. आई, राम पाहावा लागत नाही. तो असतोच आपल्यात. पण हट्ट आहे ना तुझा? हे घे रामदर्शन. समर्थांच्या ठिकाणी राणूबाईंना क्षणभर कोदंडधारी राममूर्ती दिसली. त्यांचा सारा संभ्रम नाहीसा झाला. त्या हसल्या. समर्थांना म्हणाल्या, नारायणा, कुठं शिकलास हे हे जगावेगळं ज्ञान? मला अगदी या क्षणी रामदर्शन सुद्धा घडवलंस. कुठलं भूत वश झालं आहे रे तुला? अगं आई, खरंच ते भूत असतं तर त्यानं देवदर्शन कसं घडवलं असतं? एखादा संबंध उभा केला असता तुझ्यासमोर. आता तू भूत या शब्दाचा आणखी व्यापक अर्थ घेतला असशील तर मग या भूमीवरचं जे सजीव आहे
ते साधंच भूत म्हणता येईल. मग मला तर भूतच नाही, महाभूत भेटलं आहे. कोठे होतं रे बाबा ते? समर्थ हसले. एकदम गायला लागले. सर्व जग लक्ष देऊन हे भूतवर्णन ऐकू लागले. होते वैकुंठेची कोणी, शिरले अयोध्या भुवनी. लागे कौसल्याचे स्तनी, तेची भूत गे माय. साऱ्या स्वकीयांचा निरोप घेऊन त्यांच्या शोकदुःखाला, आग्रहाला मनापर्यंत न पोचू देण्याचा निग्रह करून समर्थांनी आपल्या विहित कर्तव्याला सामोरं जाण्यासाठी जांबेची पांद ओलांडली. गोदातीर ओलांडून त्यांनी भीमतीराचा रस्ता धरला. मन कितीही घट्ट केलं असलं तरी स्वजनांची माया तोडणं वाटतं तितकं सोपं नसतं. या 2 महिन्यांतल्या अनेक स्मृती मनात पिंगा घालीत होत्या. अधूनमधून आईच्या, भावांच्या, पुतण्यांच्या आठवणींनी मन सैरभैर व्हायचं. पाय पुढे चालले असले तरी मन मागे रेंगाळायचं. मनाची अशी दोलायमान अवस्था झाली की समर्थ प्रभू रामचंद्रांची आर्ततेने करुणा भाकायचे. गावोगावी कीर्तन करीत, निरूपण सांगत, देशकाल परिस्थितीचं निरीक्षण करीत समर्थ कुठल्याही गावात न रमता कृष्णाकिनारी झपाट्याने निघाले. रात्री वस्तीयोग्य गाव दिसलं तर वस्ती करायची. 4 लोक मिळाले तर त्यांना प्रयत्नवादाचा, राममहतीचा उपदेश करायचा आणि पुढचं गाव गाठायचं. वाटेत माणसांचे नाना नमुने बघायला मिळायचे. कुणी प्रत्यक्ष मायपित्यांच्या अंगावर हात टाकीत असे. कुणी नदेवर बायकोची पातळं धुत असे. एखाद्या देवळात कुणी दुसऱ्याच्याच बायकोबरोबर चाळे करायला भर दुपारी, कुणी नाही म्हणून समर्थ ज्या देवळात मुक्काम करीत तेथेच येई. कुणी घरदार सोडून सासूरवाडी राहिलेला, कुणी सारखा स्वतःचाच मोठेपणा सांगणार, कुणी स्वतः कर्तव्यशून्य पण आईबापांच्या मोठेपणाचा टेंभा मिरवणारा, कुणी ऐन कीर्तनात झोपा काढणारा, कुणी कामवासनेपायी बेलगाम झालेला. नाना तऱ्हेची नाना माणसं. जीवलगांना अव्हेरणारे, नीचांची संगत धरणारे, विश्वासघातकी, अवास्तव पैजा मारणारे, स्वतःच्या घरी चोरी करणारे, कुणाच्या खाजगी चर्चेत नाक खुपसणारे, त्यात काहीही गम्य नसल्यामुळे कराकरा डोके खाजवणारे. किती तऱ्हेची माणसं आपल्या समाजात. यांना कसलं सोयरसूतक नाही. यांना कसली आच नाही. यांच्यापुढे कुठलं श्रेय, यांच्यापुढे कुठलं ध्येय नाही. उजाडला दिवस की झाली आपापल्या वृत्तीचे विविध पैलू दाखवायला सुरुवात. अमरजा नदीच्या काठावर संध्या करून वर येत असताना तर समर्थांनी एक अजब नमुना पाहिला. एक किरकोळ प्रकृतीचा माणूस एका म्हशीच्या 4 पायात वाकून ती म्हैसच खांद्यावर उचलायचा प्रयत्न करीत होता. समर्थांना अचंबा वाटला. त्यांनी विचारलं, "काय करताय हो हे? म्हशीला उचलतोया, दिसत नाही का बुवा?" "अहो पण का? रुसली माझ्यावर. पाण्यावर येत नाही म्हणतीये, म्हणून तुम्ही उचलताय. मग काय करणार? मुकं जानवर, त्याला पाणी पाजायला नको?" "अहो पण तहान लागली नसेल तिला? लागली की आपोआप जाईल पाण्याकडे." "अहो म्हसराला कुठं कळणार तहानभूक? आपलं जनावर
आपणच त्याचं होय नाही पाहायला हवं. समर्थांच्या जवळही या विधानाला उत्तर नव्हतं. तो माणूस म्हशीखाली गेला की म्हैस मागचे खूर झाडून त्याला झटकून टाकी. हा पुन्हा जवळ जायला लागला की ती शिंग उभारून अंगावर येई. समर्थांची थोडीशी करमणूक झाली. बरीचशी खंतही वाटली. वाटेत भेटणाऱ्या या नमुनेदार माणसांना आत्मज्ञान आणि राष्ट्रधर्म सांगून उपयोग काय? या मूर्खांना शहाणपण शिकवणारा पढत मूर्ख ठरायचा. कारण हा एकटा शहाणा इतरांच्या मधलं फक्त ऊनच पाहणार, कुणालाही न कळणारं शब्दबंबाळ बोलणार, कोळ्याच्या जाळ्याच्या नाजूक धागांनी हे हत्ती बांधायला निघणार, मरणार माहीत असूनही सुगंधाच्या आशेनं भुंग्यांप्रमाणे पाकळीच्या मगरमिठीत अडकणार, आपली छाप पाडण्यासाठी फक्त स्त्रियांच्या समूहालाच ब्रह्मज्ञान सांगत सुटणार, बोलणार एक आणि करणार तिसरंच, आपला मार्ग चुकला हे कळूनही हा त्याच मार्गावरून चालणार, हा स्वतःच्या विरक्तीचाच धनसंचयासाठी पेशा करतो, याला काय म्हणावं? पढत मूर्ख. परमेश्वरानं चातुर्वर्ण्याच्या 4 जाती सांगितल्या, पण माणसानं आपली विभागणी फक्त या 2 जातीतच केली. एक मूर्ख जाती, दुसरी पढत मूर्ख जाती. यापेक्षा काही वेगळं वर्तन करणारे जे आहेत, त्यांच्या जातीरिवाजांची त्यांना तीळमात्र जाणीव नसते. सद्भक्त आहेत, रजोगुणी आहेत, विद्वान आहेत, विरक्त आहेत, स्वतःतील गुणदोषांची स्वतःच परीक्षा करणारे आहेत, मुमुक्ष आहेत, साधक आहेत, सिद्ध आहेत, आत्मानात्म विवेक जाणणारे, सारासार विचार करणारे, नृसिंह, प्रतिभावंत, चतुर, पुरुषार्थाचं आचरण करणारे. माणसाच्या जशा 18 पगड जाती, तशा याही 18-20 प्रकारच्या मानसिक अवस्था आणि यांचं अंतिम ध्येय एक आत्मज्ञान, विश्वशांती, साऱ्या सजीवांचा विकास. मार्ग एकच, सन्मार्ग. दिशा एकच, प्रकाशाची. उद्दिष्ट एकच, अमरत्वाचं. पण हे सारं सांगणार कोण आणि कुणाला सांगायचं? म्हैस खांद्यावर उचलून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पण तरी हे सांगायला हवं. हे सारं शब्दबद्ध केलं तर आपल्या संसाराचा एक आदर्श विचार ग्रंथ तयार होईल. येणाऱ्या पिढीला आपल्या त्रुटी आणि आपल्यामधील सुप्त परमेश्वर स्वरूप या दोहोंची जाणीव होईल. मूर्ख आणि पढत मूर्खांच्या पलीकडची वर्णव्यवस्था असलेली एक अखंड चेतलेली दीपमाळ होईल. भ्रमणामध्ये अखंड चिंतन हा समर्थांचा देहस्वभाव. अगदी गाणगापूरची दीपमाळ दिसेपर्यंत समर्थ सारखे या माणूस नावाच्या परमेश्वरी कोड्याची उकल करण्यासाठी सतत चिंतन करीत होते. संप्रदायाची स्थापना झाली की या ग्रंथरचनेसाठी काही काळ पुन्हा एकांतवास स्वीकारायचा, हे गाणगापूरला येईपर्यंत समर्थांच्या मनात नक्की झालं. आजवर भेटलेले सारे मूर्ख गाणगापूरच्या दत्तासमोर मनोमनी उलटे टांगून अमरजाभीमेच्या संगमी स्नान करून समर्थांची पदयात्रा पुढे सुरू झाली. वाटेत बहुधा बहुसंख्य वेळ कानडी मुलूक, त्यांची भाषा अगम्य, संपर्क साधणंही मुश्कील, कुणाला रस्ता विचारावा, त्यानं दुसरीच दिशा दाखवावी, असंही अधूनमधून घडत होतं. लोकदरिद्री पण भाविक मुठभर ज्वारीचं पीठ तरी नक्की घालणार कटोऱ्यात. मैदगींचा मुक्काम संपवून समर्थ पुढे निघाले. आता भीमा तीर सोडून
रस्त्यानं जावं तेवढीच या प्रदेशाची, इथल्या भाषेची ओळख होईल असं त्यांनी ठरवलं होतं. वाटेत कुणी भेटेल, विचारत विचारत जाता येईल पुढे असं मनाशी ठरवून ते एका पाऊलवाटेने मुख्य रस्त्याला लागले. रस्त्यावर तशी थोडीफार रहदारी होती. समर्थांना दिशांचं उपजत ज्ञान होतं. तरीही उगीच चुकायला नको म्हणून कुणाला तरी विचारून मगच पुढे जावं म्हणून समर्थ वाटेत कुणी भेटतोय का हे बघत होते. खांद्यावर नांगराचा फाळ घेऊन एक शेतकरी समोरून आला. डोक्याला मुंडासं, अंगात पैरण धोतर असा त्याचा वेश होता. अगदी नाशिक पुणतांब्याकडच्या सर्वसामान्य शेतकऱ्याप्रमाणेच तो दिसत होता. याला विचारायला हरकत नाही असं समर्थांना वाटलं. तो जवळ आल्यावर त्यांनी विचारलं, हा रस्ता कुठे जातो? तो शेतकरी क्षणभर थांबला. म्हणाला, न्यू येनू अंतिरे नमगे तिळोदिल्लारे स्वामी. आपण काय विचारताय ते काही कळत नाही. समर्थांनी प्रभू रामचंद्राचा धावा केला. गुरु गोरू न्यू यकाडे होगतीरी. महाराज, आपण कुठे निघालात? समर्थांनी मारुतीरायाचा धावा केला. आता शेवटी खुणेचीच भाषा उपयोगी पडेल असं ठरवून समर्थांनी रस्त्याकडे बोट दाखवून हात हलवून प्रश्नचिन्ह केलं. इदू आधी तुळजापूरके मत पंढरपूरके होगताग गुरु गोरू. हा रस्ता तुळजापूर आणि पंढरपूरकडे जातो स्वामीजी. त्याच्या कानडी बोलण्याचा सारांश त्यांना कळला. कृष्णातिरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवायला निघताना तुळजाभवानी आणि पांडुरंगाचे आशीर्वाद हवेतच. आता या रस्त्यानंच पुढे जायचं. आधी आईचं दर्शन, मग माऊलीच्या, नामदेवांच्या, नाथांच्या, विठाईचं दर्शन. अक्कलकोट, सोलापूर वगैरे मुसलमानी प्रांतांमधून समर्थ उजवीकडे वळले. आदिमायेच्या पीठाची वाटचाल सुरू झाली. शेराची, बाभळीची झाडं मागं पडत होती. रानातला शाळू नुकताच उगवू लागला होता. आंबा, चिंच, लिंब यांनी मार्गावर सावली धरली होती. घाट सुरू झाला, संपला. वरच्या पठारावर डावीकडे निघाले समर्थ तुळजाभवानीकडे. पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात आले. सभामंडपात गोंधळी संबळेच्या तालावर देवीचा महिमा सांगत होते. साऱ्यांनाच आग्रहानं औतण देत होते. भोप्यांनी पुढे केलेल्या मशालीच्या उजेडात समर्थांनी तुळजाभवानीचं रूप न्याहाळलं. ही आदिमाया, असुरमर्दिनी, दैत्यविनाशिनी, 8 हातात शस्त्र घेतलेली महिषासुरनाशिनी ही प्रभू रामांचीही वरदायिनी आज नुसत्या अक्राळविक्राळ डोळ्यांनी समोर बघत अशी आपल्या मूळ पीठावरच का बसून राहिली? का घेत नाही झेप आपल्या व्याघ्रावर? का उगारत नाही आपलं आयुष्य उन्मत्तावर? का छाटून टाकत नाही अत्याचारी धर्मांधांची मस्तकं? भोवती असुरांचा धुमाकूळ चालला आहे. देशाला कुणी वाली नाही. इथं स्वकीय राजा हवा. कुणीतरी त्याला प्रेरणा द्यायला हवी. सद्धर्म संस्थापनेची. पुराणकाली तू असुरांचा वध करून भूमी निर्भय केलीस. सज्जनांना अभय दिलंस. राजांची कुलस्वामिनी झालीस. तुझ्या या तेजकुळांचा अंश असलेला राजा का निर्माण करीत नाहीस आता? पुराणात तुझ्या खूप शौर्यगाथा ऐकल्या, पण ते सारं ऐकीव पिढ्यापिढ्यांनी सांगितलेलं तुझं महिमान
प्रत्यक्ष रोकडं स्वरूप दाखव. या आसुरी शक्तीचा विनाश करण्यासाठी स्वकीय राजाला बळ दे. आमच्या समोर हे घडलं तर भविष्यकाळाला तुझा महिमा आम्ही आत्मविश्वासानं सांगू. क्षमा कर माते. आता फक्त गुणगानाचं श्रवण कीर्तन नको, प्रत्यक्ष कृती हवी. समर्थ तुळजाभवानीला साकडं घालू लागले. समर्थ तुळजाभवानीला साकडं घालू लागले. दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकितो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. क्षमावे तुळजा माते, इच्छा पूर्णची ते करी. तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हाची देखता. मुरुंब देवाच्या डोंगरावरचा राजगड चिऱ्याचिऱ्याने उभा राहत होता. दगड फुटत होते. लोहाराच्या भट्टीतले निखारे फुलत होते. भिस्त्यांच्या पखाली चुन्याच्या घाणीत ओतल्या जात होत्या. सुरंग उडत होते. कडे तुटत होते. वर यायच्या सरळ साध्या वाटा अवघड होत होत्या. पंत दादोजी आपल्या वयाची आणि दम्याची पर्वा न करता बालेकिल्ल्याचं बांधकाम भणाणत्या वाऱ्यातही निरखीत होते.